आपला तिसरा दिवस आहे रेकी लेवल 1 चा. तर आपण पहिल्यांदा बघूया की एक एनर्जी बॉल तो कन्सेप्ट काय बघूया. तो कसा एनर्जी बॉल निर्माण करायचा ते आपण बघू. ओके. एकदम बेसिक गोष्ट आहे ही रेकीच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी. तर तुम्ही कसं आहे तर तुमचे जे तळहात आहेत ते असे होल्ड करायचे. ठीक आहे. आणि तुम्ही त्याच्यामध्ये एक ना एक व्हाईट कलरचं एक एनर्जी व्हिज्युअलाइज करा आणि ते हात असे जवळ दूर असे तुम्ही करू शकता आणि अशा पद्धतीने ना ही अशी मोशन करून तुम्ही तो एक एनर्जी बॉल तिथं बनत चाललाय तो थोडा थोडा मोठा होत चाललाय हे व्हिज्युअलाइज करायचं. ओके. हातामध्ये ज्या लहरी आहेत ना इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत त्या आपल्याला फील जवळ दूर पण करू शकता. ओके. ही ऍक्शन करायची आहे तुम्हाला ती एनर्जी फील होईल. पुन्हा वरती पण असं करून बघू शकता थोडं तुम्ही. असं. ओके. हे जे आता हातामध्ये जे आपल्याला जाणवते जे सेन्सेशन जाणवत आहे ती आपल्यातली प्राण ऊर्जा असते. ओके. ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असतात त्याच्या रूपात आपल्याला जाणवते. ओके. येस. हा एनर्जी बॉल आपण काय करायचं असं इथे न्यायचं आपलं सहस्त्र चक्र अजून आणि पुन्हा तो असा पूर्ण शरीरामध्ये असं ती एनर्जी ट्रान्सफर करायची सप्तचक्रानं. ठीक आहे. असं म्हणजे हे एक वरवरचं सांगितलं तुम्हाला मी एक साधं. आता त्याचा प्रोटोकॉल कसा आहे रेकीचा कॉल करताना म्हणजे एकूण एक रीतसर पद्धत असते ती आपण बघूच. पण हे साधं सोपं हा एक अनुभव असा आहे म्हणजे तुम्हाला मी आता हे करून बघितलं तुम्हाला काय जाणवलं ओके ते तुम्ही सांगू शकता. हाताला कसा अनुभव होता तसा तुमचा. अनम्यूट करा स्वतःला आणि सांगा. मेसेज सुद्धा इथं टेक्स्ट मध्ये पण सांगू शकता इथं समोर. येस. हा काय म्हणतायत. हा तो एक तळहातामध्ये दाब जाणवतो. हा बरोबर. नीलम मॅडम बोलतायत. ओके. येस. तो एक दाब जाणवतो एक प्रकारचा असं रिपल्शन जाणवतं जर असं आपण केलं तर त्या दूर परत जातात असे असं होतं. तो याला आपण एनर्जी बॉल किंवा ची बॉल असं म्हणतो. पण हे आता आपल्याला हे पहिल्यांदा शिकायचं आहे की रेकी ही ऊर्जा आपल्यामधून प्रवाहित व्हावी. ओके. ही विश्वामधली जी ऊर्जा आहे ती प्राणशक्तीमध्ये रूपांतरित होऊन आपल्यामधून ती चॅनलाइज होणे आपल्यामधून प्रवाहित होणे त्यासाठी काय करायला पाहिजे. मग त्यासाठी एक प्रोसिजर आहे. प्रोसिजर किंवा एक पद्धत आहे ती रेग्युलरली आपल्याला करायची आहे. ओके. त्याला आपण स्टँडर्ड प्रोसिजर असं म्हणू शकतो. ओके. सगळ्यांनाच असं हे करायचं असतं ते. आणि रेखीचे फायदे तुम्हाला पहिल्या दुसऱ्या सेशन्स मध्ये आपण सांगितले आहेत म्हणजे प्रचंड प्रमाणात रेखी ही शक्तिशाली अशी ऊर्जा आहे. ठीक आहे. तर मग आपल्याला ते तर रिसर्च शिकायला पाहिजे की ही रेखीची ऊर्जा घ्यायची कशी. तर मग आता तुम्हाला काय करायचंय परत की म्हणजे रेकीचा कॉल कसा करायचा ते मी सांगणार आहे. त्याच्यामुळे कसं की तुम्ही स्वतःला रोज प्रोटेक्शन घेऊ शकता. समजा तुम्ही घरातून बाहेर पडताय तर त्याच्यापूर्वी ते रेकीच्या ऊर्जेचं प्रोटेक्शन घेऊन तुम्ही घरातून बाहेर पडाल तर अजून तुमच्यासाठी ते चांगलं. कारण म्हणजे नकारात्मक शक्तींपासून तुमचं रक्षण होईलच. पण समजा तुमचं काय जे काम तुम्ही करण्यासाठी बाहेर पडला असाल ते काम लवकर पूर्ण होईल. काय त्यातल्या बाधा अडचणी असतील तर त्या आपसूक दूर होतील. हे त्याचे फायदे आहेत. ओके. आपली अलाइनमेंट वाढते आपले व्हायब्रेशन्स वाढतात आणि जितक्या हायर लेवलला आपले व्हायब्रेशन्स असतात आपलं व्यक्तिमत्व असतं जितक्या हायर एनर्जीमध्ये तेवढं काय की आपली कामं पूर्ण होतात किंवा मोठ्या अचिव्हमेंट्स होण्यासाठी
आपण हायर लेवलला व्हायब्रेट होत असणं गरजेचं. ठीक आहे. ओके. तर सध्या काय करा, म्हणजे तुम्ही डोळे मिटायचे. मी पण माझा व्हिडिओ बंद करेन, कारण तेवढ्या काळापुरतं स्क्रीनवर बघणं गरजेचं नाही. डोळे मिटायचे आणि मी ज्या इन्स्ट्रक्शन देतो तेवढ्या फॉलो करायचे. त्याला आपण रेकी कॉल असं म्हणतो. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेट करण्याच्या दृष्टिकोनातून मी स्क्रीन बंद करतो सध्या. ओके. हा, ठीक आहे. 5 मिनिटापुरतच मी व्हिडिओ बंद केलाय. ओके. तर मग रेकीची प्रार्थना किंवा रेकीला कॉल कसा करायचा ते आपण सांगतोय. मग त्यासाठी आता काय करायचं की पहिल्यांदा तुम्ही म्हणजे दोन्ही हात गुडघ्यावर ठेवायचे, डोळे बंद करायचे. ओके. आणि नमस्कारच्या सॉरी नमस्कारच्या पोझिशन मध्ये पण तुम्ही हात ठेवू शकता. पण नमस्कार पोझिशन असे मी हात ठेवले. आणि मग हे जे आहे म्हणतात ना, अशा पद्धतीनं आवाहन करायचंय. ओके. आवाहन करणे म्हणजे काय, बोलवणे. रेकीच्या ऊर्जेला आपण आवाहन करायचंय. हा, मग सुरुवातीला असेल एक मिनिट. ठीक आहे. तर सर्वांना अनम्यूट केले मी. तर हात जोडायचे आहे आणि आवाहन करायचंय दिव्य रेखी ऊर्जेला की मी दिव्य रेखी शक्तीच्या उपस्थितीबद्दल आभारी आहे असं म्हणायचंय. ठीक आहे. मी दिव्य रेखी शक्तीच्या उपस्थितीबद्दल आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. ओके. स्वतःचा आभारी आहे. ठीक आहे. मी माझ्या गुरुजनांचा व आई वडिलांचा आभारी आहे. आणि मग रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत. आता काय इमॅजिन करायचं की ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश येतोय. ओके. आणि प्रकाश म्हणजे दिव्य रेखीची शक्ती आहे ती येते आणि तुमच्या सहस्रार चक्रातून ती तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करते. सहस्रार चक्र म्हणजे डोक्याच्या टॉपला जे आहे ते चक्र. ओके. तिथून तो दिव्य प्रकाश आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे आणि सहस्रार चक्रातून तो येतोय आणि पूर्ण सप्तचक्रांपर्यंत ती ऊर्जा पोहोचलेली आहे. ठीक आहे. प्रकाश 7ही चक्रांपर्यंत पोहोचलेला आहे. ठीक आहे. आणि पुन्हा ही ऊर्जा वरती वरती परत येते, मूलाधार चक्रापासून परत वरती 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 येते, खांद्यापर्यंत येते आपल्या. ओके. पुन्हा खांद्यामधून आपल्या हातांमध्ये ती प्रवाहित होत चालले होत चालले होत चालले. पुन्हा हातांमधून तळहातापर्यंत येते, तळहातांमध्ये येते. ओके. मग तळहातामध्ये आपल्याला अशी ही ऊर्जा आलेली आहे. मग आता असं कप शेप मध्ये तुम्ही हे करा, दाखवा. कप शेप मध्ये अशा हात करा, कारण ही तळहातामध्ये ऊर्जा आली. कप शेप मध्ये असा हात करा. तो जो एनर्जी बॉल आहे, ओके, ऊर्जेचा हा आहे ना, असा बॉल आहे तो. अशा पद्धतीनं स्वतःला ती ऊर्जा घ्यायची. ठीक आहे. पूर्ण सप्तचक्रांमध्ये ती परत आपण प्रोव्हाइड केली आहे. मग याला आपण म्हणतो की रेकीला कॉल करणे. मग जेव्हा तुम्ही समजा म्हणजे सगळे आंघोळ केली त्यानंतर मग लगेच रेकीला कॉल करून रेकीचं प्रोटेक्शन घेऊ शकता किंवा घराबाहेर पडताना घेऊ शकता असं. सो याची सवयच लावा. याला तुम्ही जीवनशैलीचा भाग तुमचा बनवू शकता. ठीक आहे. वेल, मग एकतर कप शेप मध्ये आपण असं ती एनर्जी देतो किंवा घेतो, किंवा तसंच पिरामिड शेप मध्ये पण चालतं, कारण पिरामिड हा भूमितीच्या दृष्टिकोनातून बघितला तर एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी अतिशय चांगला शेप आहे. त्यामुळे जगभर
आपल्याला त्या पिरामिड शेपचा वापर केलेला दिसतो. म्हणजे इजिप्तचे पिरामिड तर आहेतच, त्याच्याविषयी बरीच रहस्य अजून कळायचीच आपल्याला. पण त्याच्यात ठेवलेले ज्या ममीज आहेत किंवा ज्या डेड बॉडीज आहेत त्या हजारो वर्ष टिकलेल्या आहेत, किंवा मंदिरांचे जे हे असतात, कळस असतात, ते तशा पद्धतीचे असतात, म्हणजे पिरामिड शेपचे असतात. ओके. पण हे सगळं म्हणजे हे जे बऱ्याच ज्या गोष्टी आहेत सायंटिफिकली, ज्या अगोदरपासून माहिती होत्या, भले भारतातल्या लोकांना किंवा जगभरात इतर लोकांना, त्यांनी ते केलेलं आहे. ओके, त्यांनी त्याचा वापर केलेला आहे. तर मग मग काय करू शकता तुम्ही, मग हे अशा पद्धतीनं रेकीला आवाहन करून ती ऊर्जा अशी तुम्ही हातामध्ये घेऊन मग स्वतःला हिलिंग पण देऊ शकता. म्हणजे कसं, की समजा एखादा पार्ट तुमचा दुखत असेल, ओके, समजा मग आता डोकं दुखते, तर ती असं इथं एनर्जी डोक्याच्या इथं असं घेऊ शकते. ओके, असं एक शेप मध्ये, जसं म्हणजे स्वतःलाच आपण ती एखादा जो जिथं प्रॉब्लेमॅटिक एरिया आहे बॉडीचा, तिथं ती ऊर्जा आपण देऊ शकतो आणि तुम्हाला डेफिनेटली रिलीफ, म्हणजे रिलीफ मिळेल आणि लगेच रिलीफ मिळेल. एकदम चमत्कारिक रिझल्ट आपल्याला मिळतात. तसा मान दुखते तर मग हीच एनर्जी तुम्ही इथं देऊ शकता. राईट, असं. किंवा जे शरीराचे जे पाठीमागच्या बाजूला बाजूची शरीराचे त्याला रेकी कशी द्यायची, त्याची पण एक वेगळी पद्धत आहे. पण सध्या तुम्ही जेवढं शिकलाय त्या पद्धतीने तुम्ही असं त्याला वापरू शकता. पण हरकत नाही. मग हा प्रयोग तुम्ही स्वतःवर पण करून बघा, की काही असेल काही समजा दुखणं असेल, काय असेल, एखादा काय म्हणतात, एखादी बॉडीमध्ये पेन असेल, वेदना असेल, तर तिथं रेकी देऊ शकता तुम्ही स्वतःला, आणि तुम्ही त्याचा फरक जो आहे तो लगेच अनुभव करू शकता. ठीक आहे, चालेल. तर हे झालं आता म्हणजे रेकीचा कॉल म्हणजे काय, ते पहिलं तर एनर्जी बॉल म्हणजे काय, आणि रेकीला कॉल कसा करायचा, स्वतःला प्रोटेक्शन कसं घ्यायचं, स्वतःवरती हिलिंग कसं करायचं, या काही गोष्टी आपण बघितल्या. आता याच्यात आहे आता पुढचं, की ऑरा हा काय कन्सेप्ट आहे. ऑरा म्हणजे काय आपण म्हणतो त्याला, तेजोवलय, किंवा ऑरा हा शब्द ऐकला तुम्ही, आभा मंडल, नाही? हे बघा, एक तर जेव्हा आपण देवी देवतांचे हे बघतो, फोटो फोटो तर नाहीच म्हणता येईल, ते चित्र असतात नाही का, पण ती जी चित्र आहेत, त्या त्या चित्रांमागे तुम्हाला असं पाठीमागं असं एक असं सर्कल दिसतं पिवळ्या रंगाचं, किंवा असं पांढऱ्या रंगाचं, फोटोमध्ये असतं, देवी देवतांच्या मागे असतं, किंवा काही सिद्धपुरुष असतील, काही गुरु असतील त्यांच्या मागे असतं, काही स्वामी समर्थ असतील, अजून कोण असतील, साईबाबा असतील, कलावती माता असतील, बरेच काय जे काय सिद्ध व्यक्ती आहेत, त्यांच्या फोटोच्या मागे पण तुम्हाला हे जे दिसत असेल, की ते असं वलय दाखवायला असतं. मग त्यालाच आपण ऑरा म्हणतो. ऑफकोर्स मग ह्या अशा देवतांच्या बाबतीत किंवा असं सिद्ध व्यक्तींच्या बाबतीत ते त्यांचा ऑरा किंवा त्यांचा म्हणजे थोडक्यात शरीराभोवतीचं तेजाचं वलय, ओके, प्रकाश वलय, मग ते दाखवलं जातं कारण ते स्ट्रॉंग असतं, म्हणून ते जाणवतं. ओके, मग ते जाणवतं. मग समजा असं कोण असेल, सध्याच्या काळात पण अशा कोणी जिवंत व्यक्ती असतील, ज्या सिद्ध व्यक्ती आहेत. सिद्धच व्यक्ती असं म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रातच सिद्ध व्यक्ती असं नाही, हे तर झालंच, ते तर तुम्हाला लक्षात येईलच. परंतु समजा एखादी व्यक्ती आपल्या कर्तृत्वानं खूप म्हणजे हे झाली आहे, ऑलरेडी एका उंचीवर पोहोचली आहे. जसं आता कोणतेही उदाहरण देता येईल, म्हणजे जे आता एक पॉप्युलर एक्झाम्पल म्हणून इथं डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांचं देता येईल. मग ते आता ते काय म्हणजे अशा म्हणतात ना, सो कॉल्ड जे आध्यात्मिक मार्ग आहे तशा पद्धतीनं ते नव्हते, परंतु त्यांचं जे काम करण्याची पद्धत होती किंवा त्यांचं समर्पण स्वतःच्या कामाप्रती, ते आध्यात्मिक म्हणतात ना, आध्यात्मिकतेकडेच जाणारं ते होतं. मग मग तुम्ही बघू शकता, की समजा अशी व्यक्ती जर कधी कुठं समजा एखाद्या कार्यक्रमाला आली असेल, उद्घाटनाला आली असेल, आपल्याला त्याच्या आसपास जरी जायला मिळालं तरी ते जाणवतं, तो ऑरा जाणवतो. असंच नाही की जे फक्त ते मोठ्या पदावर गेले तेव्हाच ते कळलं काय, तेव्हाच ऑरा जाणवलं, असं नाही. उलट त्यांचा ऑरा एवढा स्ट्रॉंग होता की ते आपोआपच मोठी पदं त्यांच्याकडे काही चालत नाही, असं आहे.
ओके, कारण ते काम पहिल्यापासूनच तितकं समर्पित वृत्तीनं आणि असे करत होते. मग मग अशा व्यक्तींचा ऑरा आपल्याला तो जाणवतो. म्हणजे अ, ते तिथे एक वेगळी ऊर्जा संचारते. ती व्यक्ती आसपास जरी असेल तरी ती पूर्ण तसं तो जो भाग आहे तर तिथला आसपासचा एरिया आहे तसा काय म्हणतो ना चार्जड होतो. ओके, भारित होतो. ओके, मग स्ट्रॉंग आरा म्हणतात ना, जेव्हा स्ट्रॉंग असेल ऑरा त्याचं हे लक्षण आहे. मग ऑरा म्हणजे मग एकूणच आता आपण सांगितले की मग हे मी टोकाची उदाहरणं का घेतली किंवा संत असतील महात्मा असतील त्यांची. अ, कारण तिथं स्पष्टपणे जाणवत ते. समजा एखाद्याचा ऑरा वीक असेल तर तुम्ही ऑरा कुठं काय असतो मला तर काही काय जाणवलं नाही कुणाचं. तसं नाही ना. मग हे एखाद्याचा ऑरा खूपच वीक असेल तर तो जाणवला नाही. मग याचं कारणच हे आहे की म्हणजे तो ऑरा कमजोर झालाय कोणत्या ना कोणत्या कारणाने. ओके, आणि त्यामुळे त्या व्यक्तीचा प्रभावच कमी झालाय असं म्हणता येईल. मग ज्याचा ऑरा तुम्ही म्हणा की ह्याचा तसं आपल्या आयुष्याशी थेट काय संबंध आहे का? आहे. कारण अं, तुमचं जे लक फॅक्टर त्याने प्रभावित होतो. कारण ज्या व्यक्तीचा ऑरा अत्यंत शक्तिशाली आहे, त्याची कामं पटापट होतात. त्याच्यासमोर कुणाला नाही म्हणायची हिंमत होत नाही किंवा विनाकारण कामाला काय म्हणतात ना आडवण लावण्याची हिंमत होत नाही कुणाची. म्हणजे नॅचरलीच म्हणजे कामं सोपी होतात अशा माणसांची. मग ऑरा वीक असेल तर तुमचं नशीब पण साथ देत नाही. असं आहे. आता मी म्हणजे ह्या विषयीचा म्हणजे माझा बराच अनुभव पण आहे त्यामुळे मी सांगू शकतो. कारण तुम्ही म्हणजे ज्योतिष किंवा न्यूमरोलॉजीचे बरेच कन्सल्टेशन्स माझ्या ऑनलाईन रेग्युलर चालतात. मग तिथं मी बघतो की बरेच जेव्हा असे म्हणजे फारच समजा पिचलेले असतील त्यांच्या आयुष्यामध्ये सध्याच्या फेजला, तर त्यांचा ऑरा पण खूप कमजोर झालेला असतो. आणि मग पुन्हा त्यांची तक्रार पण ही असते की नशीब पुढे साथ देत नाही. कुठे ना कुठे अचानकच असे काय म्हणजे अम, रहस्यमयरित्या प्रॉब्लेम येतात. जिथं कोणालाच प्रॉब्लेम येत नाही तिथं त्यांना येतो. ओके, असं. सो मग त्यामुळे आपला ऑरा त्याच्यावर काम करणं महत्वाचं आहे. मग ऑरा कोणत्या कोणत्या शेडमध्ये असतो तर मग कलरफुल शेडमध्ये पण असतो, की ग्रे पण असू शकतो, म्हणजे काळ्या रंगाचा पण असू शकतो. ओके, असं. मग मग याच्याविषयी इर्लिन फोटोग्राफी नावाचा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये ऑराचा फोटो पण काढता येतो. ओके, मग ऑफकोर्स तो विषय पूर्ण वेगळा आहे म्हणजे कारण त्याच्यात फार ऑराच्या अभ्यासामध्ये आपण जाणार नाही. सध्या फक्त ऑरा काय आहे इथपर्यंतच आपण बघणार आहे आणि आपला ऑरा चांगला राहावा, स्ट्रॉंग राहावा याच्यासाठी काय करता येईल हे लेक्चरच्या शेवटी पण बघणार आहे. ठीक आहे. तर पण म्हणजे आता मी तुम्हाला म्हटलं की ऑरा तो जाणवतो पण तो त्याचा फोटो पण काढता येतो का? काढता येतो, पण त्यासाठी वेगळ्या प्रकारचा कॅमेरा लागतो आणि वेगळ्या प्रकारची फोटोग्राफी लागते. त्यातनं त्या त्या व्यक्तीचा ऑरा कळू शकतो. मग तुम्ही म्हणाल मग त्या तशा प्रकारे ऑराचा समजा आपण फोटो घेऊ शकलो किंवा ऑरा काय आहे जाणू शकलो त्याचा कसा आहे, तर त्याचा पुढे काय त्याचा फायदा काय आपल्याला होतो का ते माहिती असल्यामुळे? तर होतो. कारण जे काय आपल्याला समजा शारीरिक रोग म्हणजे होऊ शकणार असतात त्याचा प्रभाव सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या ऑरामध्ये दिसायला लागतो. असं आहे. म्हणजे जे 6 महिन्यांनी समजा एखादी शारीरिक समस्या उद्भवणार असेल तर शरीरात ती उद्भवते, त्याची सिम्पटम्स त्याची लक्षणं आपल्याला दिसतात ती 6 महिन्यानंतर दिसायला लागतात, आपल्याला कळायला लागतात. परंतु त्याची जी सुरुवात आहे त्याचं जे बीज आहे त्याची सुरुवात ती आपल्या ऑरामध्ये झालेली असते आधीपासूनच. त्यामुळे जर आपण आपल्या ऑराविषयी जागरूक राहिलो तर एखादी मोठी समस्या उद्भवण्यापूर्वीच आपल्याला त्याविषयी म्हणजे माहिती झाल्यामुळं प्रतिबंध करण्यासाठी ती एखादी समस्या उद्भवण्याआधीच ती थांबावी म्हणून उपचार करता येतील. त्याला आपण म्हणतो प्रिव्हेंटिव्ह क्युअर. ओके, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेता येतील म्हणजे रोग झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा त्याला आधी प्रतिबंधच घातलेला चांगला असं. सो हा त्याचा फायदा आहे. आणि अमेरिकेत जो डिस्पेन्झा नावाच्या व्यक्तीने यावरती रिसर्च केलाय तर जसं ज्यांना समजा युटेरस कॅन्सर होऊ शकतो अशा व्यक्तींचा म्हणजे
त्यांना आता भरपूर ऑराचं स्कॅनिंग केलं आणि त्याला लक्षात आलं की ठराविक पॅटर्नचा जर ऑरा त्याला निघाला म्हणजे काही महिलांचा, तर त्यांच्यामध्ये नंतरच्या काळात युटरस कॅन्सर उद्भवल्याचं ते लक्षात आलं. म्हणजे त्याने गोष्टी कनेक्ट केल्या. म्हणजे आधी तर काहीच लक्षणं नव्हती साधारण, म्हणजे वर्षभर तर काहीच लक्षणं नव्हती. पण ऑरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम दिसत होता. असं. मग तुम्ही विचार करा की हे किती मोठं वरदान आहे हे, की इतक्या लवकर आपल्याला एखाद्या गंभीर आजाराविषयी सुद्धा समजू शकतं आणि त्यानुसार आपण खूप लवकर काय घेऊ शकतो, स्टेप्स घेऊ शकतो. आणि तुम्हाला माहिती आहे की काही काही आजार तर असे आहेत की त्यांचं लवकर निदान झालं तरच ते बरे होतात. जर उशिरा निदान झालं तर मग काही खरं नसतं. ठीक आहे. एनिवेज, मग हे झालं म्हणजे तुम्हाला एक त्याचं महत्व सांगितलं. आता आपल्याला काय एवढ्या डीपमध्ये जायचं नाही. त्यामुळे परत मी आपल्या काय की मूळ मुद्द्याकडे येतो. तो पुढचा मुद्दा आपला आहे की ऑरा. आता ऑरा आपला जो आहे तो कसा आपण ओळखू शकतो किंवा एखादा म्हणजे कसं रफली काय त्याचे दोन प्रकार असणार. एक असणार की म्हणजे पॉझिटिव्ह ऑरा आणि निगेटिव्ह ऑरा. जसं माणसांना आपण रफली दोन प्रकारामध्ये आहे ना डिवाइड करू शकतो. ऑफकोर्स म्हणजे एकदम स्ट्रिक्ट डिव्हिजन होत नाही, परंतु एक वरवरचं डिव्हिजन तर आपण करू शकतो की बाबा चांगली व्यक्ती आणि समजा वाईट व्यक्ती. तसं एक पॉझिटिव्ह ऑरा आणि निगेटिव्ह ऑरा. ओके. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असं ऑराचं आपण दोन प्रकारचे हे आहेत ऑरा असं म्हणू शकतो. मग मग आता पॉझिटिव्ह ऑरा किंवा निगेटिव्ह ऑरा कसा ओळखायचा? तर बघा ना, आता तुम्हाला लक्षात असेल की जेव्हा आपण काही व्यक्तींच्या संपर्कात येतो, पहिल्यांदा सुद्धा भेटतोय, तर म्हणजे काही वेळा असं होतं की खूप आत्मीयता वाटू शकते किंवा कुठेतरी म्हणजे काय म्हणता येईल की तुम्हाला बोलण्याची इच्छा होते त्यांच्याशी किंवा खूप चांगलं पहिल्या वेळेसच जमून जातं. ओके. अगदी पहिली ओळख असेल तरी सुद्धा असं होतं कधी-कधी. आणि काही बाबतीत असं पण होतं की ती व्यक्ती आपल्याला नकोशीच वाटते. म्हणजे आपण भेटलोय समजा, आजच ओळख झाली, आता ओळख झाली आहे किंवा शेजारी कोणतरी बसलंय किंवा ठीक आहे, कुठं तुम्ही बस स्टँडला आहात किंवा कुठं काय म्हणतात बसमध्ये बसलाय, अजून शेजारी कोणतरी आहे. कुठेही असं होऊ शकतं की अनोळखी व्यक्ती समोर आली आहे आणि आपल्याला बरोबरच नाही वाटत, आवडतच नाही. ओके. फार त्या व्यक्तीची संगतच आपल्याला नकोशी वाटते. मग असं होतं. हे अनुभव रेग्युलरली येतात दोन्ही प्रकारचे, की मग याचा अर्थ काय, की त्या व्यक्तीचा ऑरा, त्याचं जे वलय आहे, कारण ते वलय त्या व्यक्तीपासून अजून बराच लांबपर्यंत ते पसरलेलं असतं. त्यामुळं जरी त्या व्यक्तीला आपण काही फिजिकली टच नसतं केलं, तरी त्याचा ऑरा आपल्यापर्यंत येत असतो. तर मग ते आपल्याला जाणवतं, की अरे नाही, मला बरोबर नाही वाटत. पण हे एकूण आपण ऑरा सेन्स करतो. समोरच्याचं जे तेजोवलय आहे, तेजोवलय त्याला म्हणतात. मग कधी-कधी तेच ना, की ते ते जर वीक झालं असेल, तर ते तेजोवलय तेवढं वाटतच नाही, ते निस्तेज होऊन जातं. किंवा त्याला आभा मंडल पण म्हणतात. आभा म्हणजे पण प्रकाश. की तर त्या शरीराच्या भोवती ते एक ते प्रकाशाचा एक म्हणतात ना मंडल असतं म्हणून. आणि त्याचे मराठीतले शब्द आहेत, की तेजोवलय किंवा वलय किंवा आभामंडल असे. मग आपण ऑरा हा शब्द वापरू आपल्या सवयीनुसार. AURA ऑरा. आता आपण बघूया की आता हे जे ऑरा आहे तो कशा पद्धतीने आपण जे हे करू शकतो म्हणजे चेक कसा करायचा त्याच्याविषयी पण थोडीशी आपण माहिती घेऊया. तसं आता त्यासाठी तुम्हाला एक सिंपल मी एक्सरसाइज देतो. काय करता येईल असं करून बघू शकता. तर एखादा एक डॉट ना तुमच्या नोटबुकवर देऊन देऊन बघा. समजा हा असा आहे. ठीक आहे, दिसतोय. मग कोऱ्या पानावर आता ओके, पूर्ण कोरं पान असू दे, नाहीतर शेजारचं पान असू दे ते तुमच्या नोटबुक मधलं, तिथं असा एक डॉट द्या, बऱ्यापैकी असा टिकलीसारखा. ठीक आहे, तो द्या. टिकलीच्या शेप साधारण तेवढा आकार एवढा. आणि आता काय करायचंय की म्हणजे थोडंसं व्हाईट बॅकग्राऊंड असेल असं तर ते बरं पडतं नाही का. मग त्याची जी साईड्स आहेत ना, त्याची जी अशी पूर्ण जी साईड आहे तिकडं तुम्ही एकटक बघू शकता. त्याच्या कडा कडा ज्या आहेत ना त्या
तसं त्या बिंदूचा पण एक ऑरा आहे, तो आपण बघतोय. ओके. काय दिसते तुम्हाला एकटक बघितल्यानंतर ते पण मला सांगा. इथे तुम्ही कमेंट पण शेअर करू शकता किंवा बोलू शकता. त्यासाठी मी अनम्यूट करून पण बोलू शकता. ओके, परमिशन दिली आहे. नाहीतर मग इथं मेसेज मध्ये टाका. व्हाईटचा प्रकाश दिसतोय थोडा. हा, व्हाईट व्हाईट असा प्रकाश दिसतोय. कधी असा कधी तो असा फिरताना दिसतो. ओके, किंवा अजून दुसरे रंग पण दिसू शकतात. बरोबर. मग तो त्या बिंदूचा ऑरा झाला. म्हणजे ऑरा सगळ्यांनाच आहे, असं काही नाही की केवळ सजीवांना आहे. माणसांना आहे, इतर सजीवांना पण आहे, निर्जीव वस्तूंना पण एक ऑरा असतो. फक्त आता त्याच्यात काही बेसिक फरक राहणार आहेत, पण असतो, हे वलय असतं. तर शेवटी सगळा म्हणजे काय, जे काय विद्यमान आहे आपल्या आजूबाजूला, ते कोणत्या ना कोणत्या ऊर्जा त्याच्यामध्ये आहे. ओके, त्या रूपात ते म्हणजे एवढंच की आपण म्हणू शकतो की काही जसं सजीव वस्तूंमध्ये चेतना जास्त प्रमाणात आहे, आणि एखादा दगड असेल तर दगड आपण त्याला निर्जीव म्हणतो, पण याचा अर्थ काय की चेतना जी आहे त्याची कमी आहे, एवढंच. ठीक आहे, अतिशय कमी आहे चेतना. परंतु तो अजिबातच त्याच्यामध्ये चेतना नसते, किंवा त्याचा स्वतःचा ऑरा नसतो असं नाही, ऑरा असतो. एनिवेज, तर हे झालं की एखाद्या बिंदूचा ऑरा तुम्ही कसा चेक करू शकता. आता अजून एक एक्झाम्पल घेता येईल. तुम्ही तळहाताचा तुमच्या ना ऑरा चेक करू शकता. मग कसं, शक्यतो आता एखादं व्हाईट बॅकग्राऊंड असेल तर चांगलं, किंवा मग तुमच्या नोटबुकच्या अगेन्स्ट. आता हा नोटबुकचा हा पार्ट आहे. ओके, तर मी त्या व्हाईट बॅकग्राऊंडच्या अगेन्स्ट असं हा हात आहे ना असं धरतो. ओके, आणि थोडस असं ही बोटाची पसरून ठेवायचे, आणि त्याच्या कडा कडा आहेत ना अशा, तिथं तुम्ही एकदम लक्ष देऊन बघायचं, केंद्रित करून बघायचं. ओके, काय तुम्हाला तिथं दिसतं ते मला सांगा. फक्त बॅकग्राऊंड थोडंसं व्हाईट ठेवा, म्हणजे ते बघण्यासाठी सोपं झालं. ओके, तळहाताचा ऑरा बघायचा. काय दिसतं ते तुम्ही सांगा. आणि ही रेकी आहे. रेकी म्हणजे सगळं प्रॅक्टिकल आहे, त्यामुळे व्हिडिओज ऑन ठेवा. नाही तर जे काय चालेल त्याचा 10% फायदा तुम्हाला हार्डली मिळेल. तुम्हाला पूर्ण पाहिजे असेल तर ते व्हिडिओ ऑन करा आणि प्रॅक्टिकल्स करा. येस, सांगा. बघ बघा, तर काय दिसतं तुम्हाला तुमच्या तळहाताचा असा ऑरा तुम्ही चेक करताय. बरं, चेक करा. ठीक आहे, एकटक बघत राहायचं. तर त्या बोटांच्या कडांना काय दिसतं? येस, सांगा बघूया. अनम्यूट करू शकता आणि बोलू शकता. रंग दिसतो, काय दिसतं? मी तुम्हाला हिंट्स देत नाही, सो दॅट तुम्ही स्वतः सांगावं, थोडं ओरिजिनलही सांगावं असं माझी इच्छा आहे म्हणून. ओके, व्हाईट प्रकाश वाटतो सर. काय वाटतंय? व्हाईट व्हाईट प्रकाश वाटतो. हा हा, बरोबर, व्हाईट व्हाईट असा प्रकाश दिसतो. ओके, पांढऱ्या रंगाचा प्रकाश दिसतो. बरोबर आहे दीप्ती मॅम. येस. त्रिशा मॅडम, अजून कोण आहेत? व्हिडिओ ऑन केलेला आहे त्यांनी. हा, राजकुमार, तुम्ही सांगू शकता. मेसेज मध्ये पण सांगू शकता. कुणाचं अजून जर काय थ्रोट चक्र ओपन झालं नसेल तर त्यांनी मेसेज मध्ये तरी सांगा. हा, येस. पण तुम्हाला मी एक साधं लक्षण सांगतोय की आता काल पण मी अनुभव सांगितला माझा सुद्धा, की जसा एखादा वर्गात काही असं एखादी गोष्ट शिकवली जाते, आणि शिक्षकांनी प्रश्न विचारलाय आणि आपल्याला उत्तर माहित आहे, किंवा आपल्याला शेअर करायचंय काही, पण आपण आपले कंठ तिथं जर सुकत असेल, किंवा कंठ फुटत नसेल, तर याचा अर्थ विशुद्धी चक्रावर काम करण्याची गरज असते. क्लिअर? येस. हा, सांगा. आणि येस, तुम्हाला बोलायचं का त्रिशा? कोणाला बोलायचंय? सांगू शकता. सुजाता मॅडम म्हणाले का? येस. मग आणि लक्षात घ्या की जेव्हा हे कंठ, किंवा ज्याला म्हणतो थ्रोट चक्र, जेव्हा हे असतं ब्लॉक्ड असतं, तेव्हा
माणसाच्या आयुष्यातली ग्रोथ पण खुंटते, हे सांगतोय मी. म्हणजे याचे ना फार रिचिंग इम्पॅक्ट्स आहेत, दूरगामी परिणाम ह्या गोष्टींचे होतात. आता इथं परिणाम इतकाच की व्हिडिओ ऑन नाही केला, हा परिणाम एक दिसतोय आपल्याला. किंवा अनम्यूट करून नाही बोललं, हा परिणाम एक दिसतोय. म्हणजे बोलता नाही येत आहे तेवढं. ओके, जेव्हा बोलायची संधी मिळते तेव्हा त्याचा फायदा घेता येते. ओके, हा. एकच मिनिट, हा ज्योती मॅमने हात वरती केलाय का? हा, जस्ट एकच मिनिट. मग पण तेच, मग दुर्गामी परिणाम काय, की जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा त्या संधीचा फायदा घेता येत नाही, क्लेम करता येत नाही की ही माझी संधी आहे म्हणून. मग त्यामुळे मग आयुष्यामध्ये ग्रोथ कमी होते, करिअरमध्ये ग्रोथ कमी होते. किंवा एक व्यक्ती म्हणून सुद्धा आपण आपलं वय जसं जसं पुढे जातं तसं आपण एक अजून जास्त अजून जास्त मॅच्युअर्ड आणि अजून जास्त काय म्हणता येईल ना, म्हणजे सगळ्याच अर्थानं, की ज्ञानाच्या अर्थानं ग्रोथ झालेली व्यक्ती, पैशाच्या दृष्टिकोनातून किंवा करिअर मधलं एकूणच जे कर्तबगारी आहे या सगळ्या माध्यमातून ग्रोथ झालेली व्यक्ती, किंवा फॅमिली. आता जे आपण म्हणू की जे रिलेशनशिप्स आहेत त्या अर्थानं ग्रो झालेली, असं सगळ्या प्रकारची जी ग्रोथ आहे तिथं कुठंतरी काय होतं, ती खुंटते. ठीक आहे, येस. आता हा बोलू शकता, ज्योती मॅडम बोलू शकता, तुम्ही हात वरती केला होता. जेव्हा हात पाहिला तेव्हा सुरुवातीला हात जसाच्या तसाच वाटत होता. थोडं हम्म, जेव्हा कॉन्सन्ट्रेशन वाढायला लागलं तेव्हा त्याच्या भोवती वलय हम्म, जाणवलं. त्यातली हम्म. पहिली कडा होती ती पांढरी होती आणि दुसरी कडा होती ती थोडी काळपट अशी. काळपट इन द सेन्स की थोडी त्याच्यात अशी ओके, ब्लरिश होती थोडी. हा, अशा ओके, 2 ओके, कडा जाणवल्या. ओके. छान, छान. चांगली गोष्ट आहे. थँक्यू फॉर शेअरिंग. येस, अजून कोणाला शेअर करायचं आहे? चालेल. आणि लक्षात घ्या, बऱ्याच ज्या गोष्टी आहेत ना त्या मी म्हणजे फक्त बुकिश लेवलला, म्हणजे पुस्तकी स्तरावर नाही शिकवत. त्यातल्या कित्येक गोष्टींचा अनुभव आहे. ऑफकोर्स एक प्रत्येक लेक्चरला काही एक स्ट्रक्चर असावं, त्या दृष्टीने काही पॉईंट्स लिहिलेले असतात. परंतु तेच पॉईंट लिहिलेले असतात जे रेलेव्हंट आहेत. उगीच पुस्तकात समजा एखादी गोष्ट पुस्तकात लिहिली आहे पण दैनंदिन जीवनात त्याचा अनुभव येत नाहीये, ती कामाची नाहीये, तर त्या गोष्टी मी माझ्या बोलण्यात इन्क्लूड पण करत नाही. मग त्यामुळे मी स्वतः फिल्टर लावलेला असतो कुठलीही गोष्ट शिकवताना सुद्धा, की यातलं खरोखरच काय कामाचं आहे आपल्या सगळ्यांच्या. नसेल तर मी त्याचं नाव पण नाही काढत. एनिवेज, कारण नुसतं सिलेबस आहे म्हणून काहीतरी जे टाकाऊ आहे ते पण शिकवायचं असं नाही करत. असो, कारण असं मी ऑलरेडी बघतो की जसं आता कम्प्युटर इंजिनिअरिंग काही लोक शिकतायत, त्यांच्या सिलेबसमध्ये 20 वर्ष जुन्या गोष्टी आहेत ज्या 20 वर्षापूर्वी बंद झाल्या, त्या युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमात ठेवलेल्या आहेत त्यांनी. मग असं शिकून करायचं तर काय, जे सध्याच्या काळात जे चालतं ते लगेच सिलेबसमध्ये पाहिजे. मग 20-20 वर्ष सिलेबस अपडेट केलेलं नाही. ओके, पुणे विद्यापीठाचं पण मी बघतोय, काही पुणे विद्यापीठाचे काही सिलेबस जे आहेत ते 25 वर्षापूर्वी पासून अपडेटेड नाही. ओके, एनिवेज, म्हणजे एवढ्या चांगल्या विद्यापीठांची पण ही असते. असो, तर आता ह्याच्यात मी आता अजून एक तुम्हाला सांगतो की आता ऑराच्या दृष्टिकोनातून मग आपला जर समजा कलरफुल ऑरा येत असेल तर म्हणजे हाय एनर्जी असते शक्यतो, आणि म्हणजे व्हायब्रंट एकदम येत असेल, असं व्हायब्रंट कलर्स येत असतील. मग कोणते कोणते कलर्स त्याच्यात नको जायला, कारण तो आपला विषय नाही याचा. परंतु कलरफुल म्हणजे व्हेरी गुड ऑरा. आणि मग दुसरं की समजा जर थोडा ग्रे असे रंग येत असतील, ब्लॅक येत असेल, तर मग तो ऑरा काय वीक झालेला आहे. मग त्या व्यक्तीला पहिल्यांदा स्वतःचा ऑरा स्ट्रॉंग करणं, तो सुधारणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता आपण मग बघूया की जसं एखादा समजा आपला ऑरा कसा हे करायचा, क्लीन कसा करायचा असतो, की त्याची एक आपण टेक्निक बघूया. आणि हा आणि ऑरा कशा कशाने खराब होऊ शकतो त्याच्याविषयी पण काही मला सांगायचे आहेत, काही मुद्दे आहेत. की समजा सतत निगेटिव्ह थिंकिंग मध्ये आपण असू तर ऑरा खराब होतो. म्हणजे आपण काय ऐकतो बोलतो त्यांनी पण, समजा आता आपण सतत ओनली क्राईम सिरियल्स बघत असू, सतत नुसती निगेटिव्ह न्यूज बघत असू, त्याशिवाय चैनच पडत नाहीये, तर याचा अर्थ ऑरा खराब झालेला आहे असं. आणि किंवा त्यामुळे खराब होतो. किंवा फोनवर असं, आता आपण समजा आपल्याला एखाद्या व्यक्तीचा फोन आला आणि ते रोज रडगाणच गाते,
आपण पण तास तासभर त्या व्यक्तीचा रडगाणं ऐकत बसतोय. आज कसं झालं म्हणजे प्रत्येक दिवशी काहीतरी सांगायला असतंच त्यांना. आज असं झालं म्हणजे स्वतःची कर्मकहाणी. पण त्यामुळे सुद्धा ऑरा डाऊन होतो. त्यामुळे असं काही जरुरी नाही की एखादी व्यक्ती समोर येऊनच तुम्हाला तुमच्याशी काही बोलेल आणि तेव्हा फेस टू फेस इंटरॅक्शन होईल तेव्हाच होतं. असं नाही, फोनवरून पण होतं, व्हिडिओ कॉलवरून पण होऊ शकतं. ओके. आणि तुम्ही समजा नकारात्मक वाचलं काही किंवा समजा असे ट्रॅजेडी टाईपचे मूव्हीज बघितले. एकाला तो शौक असतो की फक्त रडू येईल असं काहीतरी बघायचं. अन्याय झालेला फक्त बघायला आवडतं लोकांना हे असं. तसं बघू नका, ऑरा डाऊन होतो. अं, आणि त्याचा परिणाम मग आपल्या घरातल्या लोकांवर पण होतो आपला ऑरा डाऊन झाला तर. ओके. तर शक्यतो चांगल्या संगतीत राहायचंय, कारण संगतीचा परिणाम होतो आपल्याला माहिती आहे. ती काय म्हण आहे ती म्हणजे जगातल्या जवळपास सगळ्या भाषांमध्ये तशा अर्थाची म्हण आहे की संगतीचा परिणाम होतो. ओके. मग संगत म्हणजे काय? पुन्हा म्हणजे तुमच्या सोबतची व्यक्ती आहे तिचा ऑरा, त्याच्या इन्फ्लुएन्स मध्ये तुम्ही येता. म्हणजे ते ऑराज कनेक्ट होतात आणि त्यामुळे ह्या घटना घडतात. ठीक आहे. Yes. असं. मग हे एक झालं. मग स्वतःचा ऑरा चांगला राहील याची काळजी घ्यायची. मग सकारात्मक ज्या व्यक्ती आहेत अशा व्यक्तीच्या संपर्कात राहायचं. आणि जेव्हा तुम्ही म्हणाल की नाही नाही मला अमुक व्यक्तीचं रोज रडगाणं सांगण्यासाठी फोन येतो मग मी काय करू. तुमचा ऑलरेडी जर तुम्ही स्वतःचा ऑरा स्ट्रॉंग केला तर आपोआप ते फोन यायची बंद होते. हे सांगतोय. आपोआप असे संपर्क तुटत जातात. आपण आपल्या लेवलला आपली जर खूप हाय फ्रिक्वेन्सी असेल तर दुसऱ्या हाय फ्रिक्वेन्सीच्या व्यक्तीच आपल्याशी दीर्घकाळ कनेक्ट राहू शकतात. असं ज्यांचे स्वतःची एनर्जी खूप लो आहे ती माणसं आपल्या संपर्कात दीर्घकाळ नाहीच राहू शकत. लक्षात घ्या. कारण ती एनर्जी मॅच व्हायला लागते, त्याशिवाय तो कॉन्टॅक्ट टिकू नाही शकत आहे. ओके. तेव्हा स्वतःवर आपण काम करू शकतो. बाकीचं जे आपल्या आजूबाजूची निगेटिव्हिटी आहे ती आपोआप ना ती निघून जाते. इट गेट्स फेडेड अवे ऑन इट्स ओन. ठीक आहे. आता आपण ऑरा आपला क्लीन कसा करायचा, ओके, त्याच्याविषयी बघूया की क्लीन करण्यासाठी काय टेक्निक आहे. ओके. तर त्यासाठी तुम्ही असं करा की समजा एक मिठाचा प्रयोग आहे तो सांगतो तुम्हाला मी. आणि तुम्हाला ऑलरेडी लक्षात असेल की घरी जेव्हा लहान मुलं खूप रडायला लागतात, समजा जे अजून बोलायला शिकले नाहीत अशी रडायला लागतात, तर आपण काय करतो. दोन्ही असेल किंवा लहान मुलं असतील बोलणारी असोत अजून बोलू न शकलेली असो, तर त्यांची आपण नजर काढतो. बरोबर. मग मग त्याच्यासाठी काय कोणत्या वस्तू घेतो आपण नजर काढण्यासाठी टिपिकली. तुम्ही बोला, त्यासाठीच प्रश्न विचारतो मी. हा. येस. नजर काढण्यासाठी काय वापरता तुम्ही. हा, काय टॉप सिक्रेट नाही आहे, सांगू शकता. हा सांगा की सांगा, तुम्ही अनम्यूट करा. कोण दीप्ती मॅडम आहेत, करा डायरेक्ट बोला. अच्छा, तुम्ही अनम्यूट नाही केलेलं तुम्ही. ते माईक आहे ना ते करा ना आणि बोलू शकते. नाही, तुमचा आवाज येत नाहीये. समोरचं माईक आहे ना ते ऑन करून बोलताय ना तुम्ही. हा ठीक आहे. दीप्ती मॅडम काहीतरी तुमचा प्रॉब्लेम आहे तिथं, एकतर अनम्यूट तर झालेलं नाही नीट किंवा बघा की काय तुम्ही हेडफोन घातल्यामुळे पोचत नाही. आय एम नॉट शुअर कशामुळे असं होतंय. परंतु एनिवेज इथं तोपर्यंत टाईप पण करू शकता. मीठ मोहरी असं पण सांगितलंय, सुजाता मॅडम बोलतात. बरोबर आहे, त्यांनी आपण करतो. हे मी नजर काढतो का, कारण जी निगेटिव्हिटी आहे ती ऍब्सॉर्ब करण्यासाठी. ओके. ओके ठीक आहे. तर त्याच्यासाठी काय करतो आपण. ओके. अनम्यूट होत नाहीये का. अनम्यूट होत नाहीये असं कसं, थांबा बघतो मी. झालं सर आता. हा हा, ओके ओके. हा हा ठीक आहे. ठीक आहे. तर मग मीठ मोहरी, कारण हे निगेटिव्हिटी ऍब्सॉर्ब करण्यासाठी हे खूप चांगले मटेरियल्स आहेत हे, त्यामुळे आपण त्यांना नजर काढतो आणि त्यानंतर फरक पडतो आपण बघतोच ते. तर लहान मुलाला तर काही माहिती नाही की याच्या मागचं काय आहे, कारण आहे काय, परंतु ऑलरेडी आपण हे सगळे फरक बघितलेले आहेत. मग
तसंच मग काय करायचं की तुम्ही 2 बाउल घ्या की 2 वाट्या घ्या. त्याच्यामध्ये काय करायचं की एका वाटीमध्ये पाणी आणि जे मोठं मीठ आहे ते पाणी पण घ्या आणि मोठं मीठ पण थोडं त्याच्यात टाका. आणि दुसरे जो बाउल आहे त्याच्यामध्ये फक्त मीठ टाकायचं मोठं मीठ. एका बाउलमध्ये काय पाणी अधिक मीठ दोन्ही. दुसऱ्या बाउलमध्ये नुसतं कोरडं मीठ ठेवायचंय. मोठं मीठच वापरा शक्य. ओके, ते ठेवायचं. हम्म? आणि मग आता काय आहे की तुमचा ऑरा तुम्हाला क्लीन करायचा आहे. ठीक आहे. मग ऑरा क्लीन करण्याच्या दृष्टीनं मग मग कशा पद्धतीने आता रेकीची प्रोसिजर आपल्याला करायची आहे ते मी सांगतो तुम्हाला. ओके. येस. मग आता समजा ते मीठ घ्यायचं, तुम्ही जे कोरडं मीठ आहे, ओके, ते मीठ घ्यायचंय हातामध्ये असं. आणि आता समोरच्या व्यक्तीचं तुम्हाला ऑरा क्लीन करायचंय फॉर एक्झाम्पल. मग तिथं तुम्ही आता सुद्धा कोण असेल तर तसं करू शकता. आपण राईट अवे पण प्रॅक्टिकल होऊन जाईल. ओके. तर मग त्यांना उभं करायचं. आता ते मीठ घ्यायचंय आणि मग समजा त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं की XYZ या व्यक्तीच्या समोरच्या ऑरा क्षेत्रातली ही सगळी निगेटिव्हिटी माझ्या मुठीमध्ये आलेली आहे आणि पुन्हा ते मिठाच्या पाण्यात जाऊन ती नष्ट झालेली आहे संपूर्णपणे असं. मग हे एक झालं म्हणजे समोरून आपण अशा पद्धतीनं काय केलं की ऑरा क्लिनिंग केलं. तसंच मग काय करायचं त्याच्या उजव्या बाजूला जायचं. मग उजव्या बाजूला जाऊन ती XYZ, आता हातात परत मीठ घेतलेलं आहे कोरडं मीठ. XYZ या व्यक्तीच्या ऑरा क्षेत्रातली संपूर्ण निगेटिव्हिटी, XYZ या व्यक्तीच्या उजव्या बाजूच्या ऑरा क्षेत्रातली संपूर्ण निगेटिव्हिटी माझ्या मुठीमध्ये आलेले तळहातात आलेली आहे आणि मिठाच्या पाण्यामध्ये जाऊन ती समूळ नष्ट झालेली आहे. मग असं राईट साईडचं केलं. तसंच लेफ्ट साईडचं पण करायचं की XYZ या व्यक्तीच्या लेफ्ट साईडच्या ऑरा क्षेत्रातली संपूर्ण निगेटिव्हिटी माझ्या तळहातामध्ये आलेली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन ती संपूर्णपणे नष्ट झाली. हे झालं समोरून 3 बाजू आणि मग पाठीमागच्या बाजूला एकदा असंच करायचं की त्या व्यक्तीच्या पाठीमागच्या ऑरा क्षेत्रातली संपूर्ण निगेटिव्हिटी माझ्या तळहातामध्ये आलेली आहे आणि मिठाच्या पाण्यामध्ये जाऊन ती संपूर्ण नष्ट झाली. असं काय करू शकता तुम्ही, अशा पद्धतीनं त्या व्यक्तीचा ऑरा क्लीन करू शकता. म्हणजे जे आपण नजर काढत होतो त्याचाच हा एक प्रोटोकॉल आहे समजू शकता, एक स्टँडर्ड प्रोसिजर आहे किंवा रेकीच्या दृष्टिकोनातूनची ही प्रोसिजर आहे. ऑलराईट. असं मग याचा अर्थ की सर्वांगीण आपण त्याचा ऑरा क्लीन केली. मग हे तुम्ही रेग्युलरली हे केलं पाहिजे प्रोसिजर आणि म्हणजे डेली केलं तर चांगलंच आहे. आणि जे काय ते आता पाणी होतं मिठाचं ते सगळं टाकून द्यायचं. म्हणजे ते जर समजा काय म्हणता की सिंक मधून फ्लश करून सोडून दिलं तरी चालेल असं. मग हे झालं म्हणजे दुसऱ्याचा ऑरा कसा क्लीन करायचा. आणि स्वतःचा जर ऑरा क्लीन करायचा असेल तर काय, मग तशीच अजून एक सिमिलर म्हणजे स्वतःचा ऑरा क्लीन करायचा. समजा घरी कोण नाहीये क्लीन करायला, ऑरा क्लीन करायला तुमचा स्वतःचा, तर स्वतःचा पण तुम्ही करू शकता. ओके. मग स्वतःचा ऑरा कसा क्लीन करायचा, मगाशी सांगितल्याच्या सेमच स्टेप्स आहे. एकदा समोरून, ठीक आहे, फक्त स्वतःच्या समोरून करायचं आहे की तुमचं स्वतःचं नाव घेऊन किंवा माझ्या असं म्हटलं तरी चालेल. समोरच्या ऑरा क्षेत्रातली संपूर्ण निगेटिव्हिटी माझ्या तळहातामध्ये आलेली आहे आणि मिठाच्या पाण्यात समोर नष्ट झालेली आहे. ओके. मग तेच राईट साईडचा ऑरा तसाच क्लीन करायचा, लेफ्ट साईडचा ऑरा तसाच क्लीन करायचा आहे. आणि पाठीमागचा जो ऑरा आहे तो कसा क्लीन करायचा, मग त्यासाठी तुम्ही काय करू शकता की घोषित करायचं. आता पुन्हा रेकीचा हे काय आहे, एक SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे की काय करायचं की कप शेप मध्ये असे हात समोर करायचे आणि घोषित करायचं की आता मी माझी बॅक साईडची बॉडी ही फ्रंट साईडची बॉडी म्हणून घोषित करत आहे, घोषित करत आहे, घोषित करत आहे असं. ओके. कारण हे सगळं कशावर आहे की तुम्ही ज्या काय म्हणता येईल संकल्पावर आहे ना. रेकी ही संकल्पावर आधारित शक्ती आहे. मग हा संकल्प करायचा तुम्हाला की मी माझ्या ना बॅक साईडची बॉडी ही माझी फ्रंट साईड बॉडी म्हणून घोषित करत आहे, घोषित करत आहे, घोषित करत आहे.
रिपिटिशनच्या माध्यमातून ती ऑर्डर आपण काय करतो, ऍफर्म करतो. ओके, असं म्हणजे त्या काय म्हणतात संकल्पाची शक्ती वाढवतो. मग तसं झालं की मग आता काय करायचं, फक्त पुन्हा मग मीठ घ्यायचंय आणि मी माझ्या बॅक साईडच्या ऑरा क्षेत्रामधली जी निगेटिव्हिटी आहे ही सगळी माझ्या तळहातामध्ये आलेली आहे आणि मिठाच्या पाण्यात जाऊन ती आता समोर नष्ट झालेली आहे. म्हणजे तुमच्या फ्रंट साईडलाच ते क्लिनिंग करायचंय, पण तिथं आपण काय केलं की त्याला आपण बॅक साईडची बॉडी म्हणून घोषित केलेलं आहे. त्यामुळं एक प्रकारे ते तुमचं बॅक साईडचा जो ऑरा आहे त्याच क्लिनिंग होतं असं. तर अशा पद्धतीनं तुम्ही स्वतःचं पण संपूर्ण ऑरा क्लिनिंग करू शकता, स्वतःची स्वतः करू शकता. ओके, कोणाच्या मदतीची तिथे गरज नाही. ऑलराईट, मग ही एक ऑरा क्लिनिंगची अतिशय चांगली टेक्निक आहे, ती तुम्ही वापरली पाहिजे. तुम्हाला कधी पण समजा स्ट्रेस जाणवत असेल तर तुम्ही समजून घ्या की तुमचा ऑरा खराब झालेला आहे, तर तिथं तुम्हाला ऑरा क्लिनिंगची जरूरत आहे. ठीक आहे, किंवा एखादं काम अडकलं किंवा आज तुम्हाला एक्सपेक्टेड होतं ते काम व्हायलाच पाहिजे पण झालं नाही, तुम्ही तसं आता परत आलाय, तुम्ही टेन्शन मध्ये आहात किंवा जे असं कधी पण तुम्हाला नकारात्मक अनुभव येतात, काय भांडणं झाली काय झालं, तर तेव्हा तर समजूनच जा की ऑरामध्ये ती निगेटिव्हिटी आलेली आहे आणि त्यामुळे तर ती समोरच्यापर्यंत पोहोचते, समोरच्याचा आपलं पण त्यामुळे समजा खटकतं, त्या गोष्टी होतात आणि ही निगेटिव्हिटी त्याच्या पण ऑरामध्ये जाते किंवा त्याची आपल्याकडे येते, दोन्ही होतं. ओके, आपणच काय लय भारी असतो असं नाही, आपली पण निगेटिव्हिटी आपण दुसऱ्याकडे पाठवू शकतो, लक्षात घ्या. ओके, मग मग हे आपण केलं पाहिजे, कारण मग त्यातून काय होतं की आपली कामं जे सहज व्हायला लागतात, आपण प्रगती आपली वेगाने व्हायला लागते आणि एकूणच एक व्यक्ती म्हणून आपण ग्रो व्हायला लागतो, लक्षात घ्या. मग हे झालं आता मिठाचा प्रयोग, ज्यानं आपण ऑरा क्लिनिंग करू शकतो. आणि आता अजून काय आहे याच्यामध्ये तुम्हाला तर सांगण्यासारखं आहे. मग तुमचे तेच ना, मग आता हे काय तुमच्या परिवारातल्या व्यक्तींचा पण ऑरा तुम्ही क्लीन करू शकता. तुम्हाला सांगितलं मी कशा पद्धतीने हे करायचं आहे. आणि मग बाकी काय आता हे सगळं झालं. आता हे बघूया आपण की टुवर्ड्स द एंड आता आपण आलोय या लेक्चरच्या. ओके, तर आता आपलं समजा ऑरा क्लीन करण्याच्या अजून कोणत्या कोणत्या टेक्निक, आता ही तुम्हाला एक महत्वाची टेक्निक मी सांगितली की त्यातून तुमचा ऑरा क्लीन होतो, ऑरा इम्प्रूव्ह होतो. रेग्युलरली करत राहात तर तुमचा ऑरा स्ट्रॉंग होत जाईल. समजा एखाद्याला ध्यान करायचंय, म्हणजे मेडिटेशनची प्रॅक्टिस रेग्युलर करायची आहे, पण ते जमतच नाहीये, ते त्याचं अंमलबजावणी नीट होत नाहीये, तर मग हे ऑरा क्लिनिंग रेग्युलरली करा, तर मग त्यानंतर ध्यान पण लागायला लागेल. ओके, ध्यान करणं सोपं होऊन जाईल तुम्हाला आणि समजा लक्ष एखाद्या कामावर एकाग्र करणं सोपं होऊन जाईल. तर बरेच असे तुमचं समजा प्लॅन भरपूर तुम्ही केले असतील, परंतु ते इम्प्लिमेंट करण्यामध्ये तुम्ही कमी पडत असाल, तर मग तुम्हाला ते इम्प्लिमेंट करायला जमायला लागतील असं. मग फक्त मोटिवेशनल स्पीच ऐकून आपल्याला कसं की तात्पुरती स्फूर्ती येते, परंतु ते पुन्हा काय की तो बाह्य उपचार आहे की तुम्ही कोणाचं तरी ऐकताय आणि त्यांनी मस्त एकदम मोटिवेशनलच्या एकदम हाय टोन मध्ये बोलल्यामुळे तुम्हाला ती एनर्जी तात्पुरती मिळाली, परंतु जसं बोलणं विरतं तसं तिथलं जे ते मोटिवेशन पण विरत जातं. मग आपल्याला हे जे असं मोटिवेशन आपल्याला हवं असेल जे टिकणार, जे काळाच्या कसोटीवर टिकेल, ज्याच्यामुळे तुम्ही ऍक्च्युअल गोष्टी इम्प्लिमेंट करण्याची पॉवर तुमच्यामध्ये येईल, तर ते चेंजेस हे आतून व्हायला लागतात. मोटिवेशनल स्पीच ऐकून किंवा काहीतरी एखादा छोटासा काय ते एखादं मोटिवेशनल कोट वाचलं आणि भारी वाटलं, पण ते सगळं काय आहे की ते एक्सटर्नल मोटिवेशन आहे, ते लॉंग लास्टिंग नसतं, जास्त काळ टिकत नाही. मग कशाची जास्त गरज आहे आपल्याला, म्हणजे मी असं म्हणलं की एक्सटर्नल मोटिवेशन घेऊ नका, घेतलं पाहिजे, परंतु त्याच्याकडून फार अपेक्षा केली नाही पाहिजे. आपण तिथं चुकतो की फार अपेक्षा करतो आपण एक्सटर्नल मोटिवेशनच्या माध्यमातून, नाही फारसं. किंवा एखादा मित्र एखादी मैत्रीण आपल्याला मोटिवेट केलं, ठीक आहे, पण किती करणार आहे ते पण मोटिवेट, रोज उठून काय त्यांना दुसरं काम नाही का, असं आहे. सो आपल्यालाच स्वतःला मोटिवेटेड ठेवावं लागेल आणि त्यासाठी स्वतःची मूळ ऊर्जा वाढवणं गरजेचं आहे. आणि ते
ऑरा क्लिनिंग करून पुन्हा रेकीच्या माध्यमातून म्हणजे रेकी कॉल करायचा आणि स्वतःला रेकीचं प्रोटेक्शन घ्यायचं. त्या माध्यमातून आपण डेली काय राहू शकतो की एनर्जेटिक राहू शकतो आणि एका सकारात्मक माइंडसेटमध्ये आपण राहू शकतो. लक्षात घ्या. म्हणून फारच गरजेचं आहे. मग कोणत्या कोणत्या अजून ऑरा इम्प्रूव्ह करण्याच्या टेक्निक्स आहेत त्याच्याविषयी मी बोलतो. तर माझी एक आवडती टेक्निक आहे ती म्हणजे फूड सोकिंग म्हणतो आपण त्याला. तर हे बऱ्याच वेळा रेकीमध्ये सांगितलं जात नाही. मग थेट रेकीचा संबंध इथं असा नाहीये, परंतु रेकी सारखाच आहे ही टेक्निक. की काय करायचं, एक समजा एक अर्धी बादली भरून पाणी घ्या किंवा पातेल्यामध्ये पाणी घेऊ शकता. म्हणजे घोटे बुडले पाहिजेत पायाचे किंवा त्याच्यापेक्षा जरा जास्त पाणी घ्यायचं. पण कसं पाहिजे ते कोमट पाणी घ्यायचं. कोमट पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये मूठभर मोठं मीठ टाकायचं आणि ते मीठ विरघळू द्यायचं व्यवस्थित. आणि समजा तुम्ही काय आता असं खुर्चीवर जसं मी आता बसलो असं बसू शकता. पायामध्ये ती बादली ठेवायची. ओके. आणि कसं ते थोडस आता आपले गोटे बुडतील किंवा त्याच्यापेक्षा थोडं वरती पाणी आलं तर चांगलंच आहे. मग तेवढं ते त्या कोमट पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे पाय 15-20 मिनिटं तसेच बुडवून ठेवायचे. असं. मग 20 मिनिटांनी पुन्हा काय करा, पाय त्यातून बाहेर काढा आणि परत साध्या पाण्यानं धुवून टाका, साध्या गार पाण्यानं धुवून टाका किंवा साधं जे गरम पाणी असेल विना मिठाचं, साधं जे कोमट पाणी त्यानं धुवून टाका पाय आणि मग कोरडे करून घ्या टॉवेलनी. है ना. एकदम मस्त वाटतं, शांत वाटतं. हे हा कप्पा एकदम शांत होऊन जातो. आणि त्यानंतर ध्यान पण चांगलं लागतं किंवा झोप पण मस्त लागते. मग हे कसं आहे, समजा तुम्ही संध्याकाळी जर तुम्ही समजा जॉबवर जात असाल तर संध्याकाळी जॉबवर आल्यानंतर हे रेग्युलरली करू शकता तुम्ही फूड सोकिंग. ओके. किंवा झोपण्यापूर्वी पण केलं तरी चालेल. तुम्ही झोपण्यापूर्वी अर्धा तास किंवा तासभर आधी जरी समजा 10ला झोपायचं तर 9ला ती टेक्निक केली तर 9:30 पर्यंत झोप येऊन जाईल. असं आहे. शांत पण होतं, अंगातली निगेटिव्हिटी पण जाते. कारण पाय कसे आहेत की सगळीकडं म्हणजे ते रिसेप्टर ऑफ एनर्जी आहे. त्यामुळे कुठं पण आपण गेलो तर तिथली एनर्जी ते रिसिव्ह करू शकतात. आणि आपल्याला माहित नाही सगळ्या ठिकाणची एनर्जी कशी आहे, आपण जिथे जिथे जातो तिथली. त्यामुळे ते एकदा तिथं आपण ते मिठाच्या पाण्यात ते पाय बुडवले तर तिथलं जी काय निगेटिव्हिटी आहे पायाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत जे पोचली ती तिथंच क्लीन होऊन जाते. ठीक आहे. मग हे फूड सोकिंग टेक्निक तुम्ही वापरू शकता रेग्युलरली, अतिशय चांगली आहे. पुन्हा जसं की सॉल्ट बाथ आहे, हे सगळं मिठाचंच काही टेक्निक सुरुवातीला सांगतो. सॉल्ट बाथ म्हणजे मग काय आठवड्यातून म्हणजे तुम्ही कमीत कमी शनिवारी करू शकता. हे दर आठवड्याला शनिवारी आंघोळ करताना काय करायचं, मूठभर मीठ, मूठ दीड मूठ खूप झालं तर मीठ टाकायचं. म्हणजे 2 बादल्यामध्ये पैदा करू शकतो आपण. समजा 2 बादल्या घेतल्या, एका बादलीमध्ये मीठ टाकलं, कोमट पाणी केलं त्याच्यातलं आणि त्याने पहिल्यांदा आंघोळ करायची आणि मग पुन्हा मग रेग्युलर जे पाणी आहे त्यानं करायची. जेव्हा गार पाण्यानं करत असाल तर गार पाणी, गरम पाणी असेल गरम पाणी, असं दोन्ही. मग पहिल्यांदा मिठाच्या पाण्यानं आंघोळ करायची, नंतर त्याच्यावर रेग्युलर साधं पाणी पण वापरायचं सो ते मीठ धुवून गेलं पाहिजे. असं प्रचंड शांत वाटत. आणि समजा रेग्युलरली डोक्यावरनं नका करू, डोक्यावरनं आधीमध्ये करा. म्हणजे मिठाच्या पाण्यानं करत असाल तर म्हणजे फक्त खांद्यावरून केली तरी ते आंघोळ चालते. ओके. आणि जर समजा तुम्ही समुद्र शेजारी राहत असाल तर अजून चांगलं. मग हे मिठाच्या पाण्याची आंघोळ करण्यापेक्षा समुद्र स्नान केलेलं चांगलं. समुद्र स्नान सगळ्यांना शक्य नाही म्हणून त्याला पर्याय म्हणून आपण सांगतो मिठाची आंघोळ. ओके. असं आरोग्यासाठी अतिशय चांगलं आहे. मग हे मिठाच्या पाण्याची आंघोळ तुम्ही आठवड्यातून एकदा कमीत कमी कोणता तरी वार ठरवा. शनिवार असेल तर चांगलं किंवा जो तुम्हाला वार जमेल तो, किंवा आठवड्यातून 2दा असेल तर अजून चांगलं. असं आहे. रोज सुद्धा करू शकता बरं का. एवढं ते चांगलं, त्याचे काय वाईट परिणाम नाही, तर चांगले परिणाम. पण निदान आठवड्यातून 2 वेळा केलं तर जे रिकमेंडेबल आहे. नंतर आहे की म्हणजे सकारात्मक विचार केले पाहिजेत, चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत. न्यूजपेपर वाचू नका. मी सांगू शकतोय अशा लोकांना की काही काही जणांना न्यूजपेपर वाचण्याचं व्यसन लागतं. मग न्यूजपेपर वाचण्यासारखी सध्या गोष्ट उरलेली नाही आहे, कारण त्याच्यात निगेटिव्हच छापलं जातं. खूप चांगल्या घटना ज्या अवतीभोवती घडतात त्या छापल्या जात नाही त्याच्यामध्ये, कारण त्याची न्यूज व्हॅल्यू नसते. त्यांना पण माहित आहे की निगेटिव्हच खपतं त्यांचं, त्यामुळे ते भरभरून निगेटिव्ह देतात. वेचून वेचून लांब लांबचा त्याच्यात टाकतात, असं आहे. आणि त्यामुळं जे निगेटिव्ह वाचन आहे ते बंद करा.
आणि ज्याला खरोखरच नॉलेजसाठी वाचायचं आहे त्यांनी नॅशनल न्यूजपेपर वाचा. जिल्ह्याचे न्यूजपेपर कशाला वाचताय तुम्ही? मग तुम्हाला खरोखरच जर अपडेटेड राहायचं आहे तर नॅशनल इंटरनॅशनल न्यूज जिथे येते ते वाचा. ओके, आणि त्यातलं पण सिलेक्टेडच वाचायचं आहे आपल्याला. सो चांगली पुस्तकं वाचू शकता. चांगली पुस्तकं म्हणजे जर समजा लॉ ऑफ अट्रॅक्शनवरची पुस्तकं असतात, द सिक्रेट सारखी पुस्तकं, यू कॅन हील युअर लाईफ सारखी पुस्तकं, हे सगळे मराठी याची आवृत्त्या मिळतात. ओके, किंवा आध्यात्मिक पुस्तकं, पण आध्यात्मिक पण चांगली असावी ती पण. तुम्हाला काही आध्यात्मिक पुस्तकं अशी पण आहेत जी फक्त माणसाला काय म्हणतात ना, सगळा त्याग करायला शिकवतात. हे त्याग करा, ते त्याग करा, असं नाही. मग आपलं आयुष्य इतकं दुःख भरं नाहीये. माणसाचं आयुष्य हे सेलिब्रेट करण्यासारखं आहे. ते दुःख रोज उठून काय म्हणता येईल ना, म्हणजे निगेटिव्हली ज्या पुस्तकातून निगेटिव्ह मेसेजेस येत असतील, निगेटिव्हली जगण्याचे, ती वाचून येत आपण, मग भले ती आध्यात्मिक का असणार. ओके, असं. मग अशी चांगलीच पुस्तकं ज्याच्यातून तुमची ऊर्जा वाढते, ओके, ती तुम्ही वाचू शकता. जर रिकमेंडेशन पाहिजे असतील पुस्तकाची तर मी तुम्हाला देऊ शकतो. तर तसं तुम्ही मला मेसेजमध्ये विचारा तर मी ते रिकमेंड करेन. अजून काय आहे की चांगलं अन्न घेऊ शकता तुम्ही रेग्युलर. प्रॉपर फूड पाहिजे. शक्यतो सात्विक अन्न असेल तर चांगलं. तुमच्या फूड हॅबिट्स पण सडनली बदलू नका, हे मी सांगेन. कारण काही काही जण काय करायला लागतात, समजा त्यांच्या घरामध्ये भरपूर नॉनव्हेजचं प्रचलन आहे, तर अचानकच तुम्ही शाकाहारी होण्यात काय पॉईंट नाहीये, हे पण मी सांगतो. कारण ते काय होणार की तुम्हाला जर ते करायचंच असेल तर ते फेज मध्ये करायला लागेल, की समजा ओव्हर 2-3 इयर्स ऑर सो हळूहळू हळू करून तुम्ही तुमची जीवनशैली बदलू शकता. पण अचानक फूड हॅबिट्स बदलणं पण चांगलं नसतं. त्यामुळे पण माणसं फ्रस्ट्रेट होतात, की घरी तर समजा प्रचंड प्रमाणात समजा म्हणजे त्यांच्या फूड कल्चरचा पार्टच आहे नॉनव्हेज, आणि त्यांना सांगितलं की डायरेक्ट आता उद्यापासून वरण भात चालू करा, दुसरं काही खायचं ते नाही सूट होणार. ओके, गोष्टी नावं सांगतो, त्यासाठी तुम्ही काय करा, व्हॉट्सअपला मला मेसेज करा, तिथं सांगतो. ओके, येस. आणि ठीक आहे. आता काय आहे, मला हे म्हणायचं होतं की मग त्यांनी काय केलं पाहिजे, की समजा अशा माणसानं अचानक नॉनव्हेज सोडलं तर काय होतं, की तो काही काळ ते पाळतो आणि पुन्हा जेव्हा अचानक त्याचा बंद सुटतो तेव्हा पुन्हा तो रोज उठून काय बकासूर सारखा नॉनव्हेजच खायला लागतो. असं होतं. म्हणजे ते पेंडुलम सारखं होतं, एकदा ह्या टोकाला एकदा त्या टोकाला. ओके, 6 महिने नॉनव्हेज सोडलं आणि पुन्हा काहीतरी निमित्त झालं, आता पुन्हा चालूच केलंय नाही हाताळायला. मग असं नको आहे. एकादशी आणि दुप्पट खाशी म्हणतात ते त्यावरनं चाललंय, की कसं की उपवास करायचा तर तो पण डायरेक्ट निर्जल निराहार करायला जाऊ नका. पहिल्यांदा थोडं अन्न कमी करा उपवासाच्या दिवशी, नंतर अजून कमी करा. मग असं करत करत मग एक स्टेज अशी येईल ज्या दिवशी तुम्ही पूर्णच्या पूर्ण अन्न वर्ज्य करू शकता त्या एका दिवसापुरतं. मग त्याच्या पण पुढच्या स्टेजला तुम्ही असं करू शकता की पूर्ण पाणी पण पूर्ण दिवसभर वर्ज्य करू शकता, असं. पण अचानकच जर आपण दुसऱ्या टोकाला गेलो तर ते सस्टेनेबल नसतं आणि त्यातून पाखंड निर्माण होतं, की मग पुन्हा नाटक तर करायचंय की मी नॉनव्हेज सोडलंय आणि हळूच मग आता घरचे काहीतरी म्हणतील, अरे मग घरच्यांनी तर घरी बनवलंय मटण, आता मग याला तर खाता येत नाही कारण यानं आता व्रत सगळ्या दुनियेमध्ये ढोल वाजवून सांगितलेलं आहे, मग बाहेर जाऊन खायला लागलाय. ह्याला काय अर्थच नाहीये. मग त्यापेक्षा मग घरीच खाऊन घ्या, हे म्हणतोय मी. पण जेव्हा अध्यात्माच्या नावाखाली आपल्यामध्ये पाखंड येतो तेव्हा आपल्याला ते पालन करता येत नाही. ठीक आहे, येस. मग प्रॉपर फूड घ्या आणि सात्विक शक्यतो फूड घ्या. मग सात्विक अन्न असावं, त्यामुळं नॉनव्हेज थोडं जर कमी केलं तर सात्विकता वाढण्यामध्ये मदत होते, एवढं मात्र नक्की आहे. मग हे झालं म्हणजे ऑरा इम्प्रोव्हची टेक्निक काय, एकतर फूड सोकिंग आहे, सॉल्ट बाथ आहे, पुन्हा आहे पॉझिटिव्ह थिंकिंग आणि पॉझिटिव्ह रिडिंग. चौथा आहे प्रॉपर फूड, सात्विक फूड. पाचवा आहे मेडिटेशन, मेडिटेशनची सवय लावू शकता. ओके, आणि सुरुवातीला 5 मिनिटाचं मेडिटेशन करा. ओके, डायरेक्ट मग अर्धा तास असं नका करायचो, मग ते मन नाही साथ देत. जेव्हा चेंजेस हळूहळू हळू इम्प्लिमेंट केले जातात ना स्मॉल स्केलला, तेव्हा ते आपल्या लाईफस्टाईल मध्ये व्यवस्थित इंटिग्रेट होऊ शकतात. अचानक जर आपण मोठे मोठे चेंजेस जर स्वतःवर थोपले तर काय होतं की ते इम्प्लिमेंट करणं जड जातं आणि मग आपण स्वतःशीच फ्रस्ट्रेट होतो. ओके, सो सुरुवातीला थोडं थोडं मेडिटेशन करा, नंतर मग समजा वाढवू शकता. प्राणायाम करू शकता, हा एक आहे उपाय आहे. मग प्राणायाम पहिल्यांदा 5 मिनिटापासून चालू करा, नंतर 20 मिनिटापर्यंत येऊ शकता. त्यानंतर ग्राउंडिंग आहे, म्हणजे अनवाणी पायाने चालणे. ओके, मातीवर जमिनीवर चालणे. जर झाडं वगैरे तुम्हाला लावायचं आवड असेल
ते पण ह्या काळात करू शकता. थोडंसं हात मातीमध्ये जर तुमचे गेले तर चांगलं असतं ते. कशासाठी? ऑरा क्लिनिंगसाठी. म्हणजे माती समजा म्हणजे कुंड्यांमध्ये झाडं लावणं, ओके, माती, कुंड्यातली जी माती आहे त्याच्यामध्ये हात घालणं, किंवा शेतामध्ये जाऊन समजा तुम्ही मातीशी रिलेटेड काही कमी काम करू शकला तर तरी पण चांगलं आहे. ओके, तर या सगळ्यामुळे ग्राउंडिंग होतं, तुमची निगेटिव्हिटी कमी होते, ऑरा तुमचा क्लीन होतो. आणि अजून काय आपण जे सुरुवातीला शिकलो की रेकीच्या माध्यमातून काय करायचं, रेकीला बल करायचं आणि रेकीचं प्रोटेक्शन घ्यायचं रोज. सकाळी रोज बाहेर पडतानाच कशाला, आंघोळ केल्या केल्या लगेच रेकीचं प्रोटेक्शन घेऊन टाकायचं रोजच्या रोज. हे सवयीचा भाग आहे की जसं आंघोळ आपल्या डेली रुटीनचा भाग आहे, त्याच्यानंतर रेकी प्रोटेक्शन असं. So अशा बऱ्याच साऱ्या मेथड्स आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचा ऑरा क्लिनिंग करू शकता. ठीक आहे, आणि हे गरजेचं आहे. आपल्याला जी काय आपण इम्प्लिमेंटेशन मध्ये कुठं पण कमी पडत असो तर त्या ठिकाणी आपल्याला डीप वर्क करण्याची गरज आहे. डीप वर्कचा एक महत्वाचा भाग म्हणजे ऑरा क्लिनिंग. ठीक आहे, आणि हे आपण करायला लागलो की आपल्याला रिझल्ट मिळतातच मिळतात. जेव्हा आपण वरवरची मलमपट्टी करत असतो तेव्हा आपल्याला काय की आपण जे ठरवलंय ते इम्प्लिमेंट करायला जड जातं. हे तुमचाच प्रॉब्लेम आहे असं नाही, हा एक सार्वत्रिक प्रॉब्लेम आहे सध्याच्या काळामधला, की प्लॅनिंग खूप चांगलं करतात माणसं पण इम्प्लिमेंटेशन करण्यामध्ये त्यांना म्हणजे तेव्हा खूप प्रॉब्लेम येतात आणि मग पुन्हा ते स्वतःचा त्यांना राग येतो की मला जमत का नाही हे सगळं. मग यासाठी काय आहे की प्रत्येक बाबतीत आपण सोल्युशन बाहेर नाही बघायचंय. आपल्या हे ज्या समस्या आहेत याचा मूळ बाहेर नाही आहे की आपण कुठे प्लॅनिंग मध्ये नाही कमी पडलेलो आहोत, पण आपण इम्प्लिमेंटेशन मध्ये कमी पडलो कारण आपल्यात ती ऊर्जा नाहीये, ती धमक जी लागते आपण जे ठरवलं ते करण्यासाठी, ती धमक त्याच्यासाठी मग स्वतःच्या ऑरा स्ट्रॉंग करा, तर आपोआपच तुम्ही ते करायला लागता. ओके, येस, चालेल. तर इथं आपला आजचा सेशन संपलेला आहे. ओके, तुम्हाला काय आता याच्यावर, आणि हा अजून एक तुम्हाला सांगायचं होतं. हा बरोबर आहे, हा मग सांगायला विसरलो, जे की विसरणं चुकीचं आहे. ओके, विसरता कामा नये. बोलण्याच्या ओघात मी पुढच्या टॉपिकला गेलो. परंतु कधी पण जेव्हा तुम्ही हे करताय, समजा समजा तुम्ही स्वतःच कोणाचं ऑरा क्लिनिंग तुम्ही केलं, मग पुन्हा कॉर्ड कटिंग पण जरुरी असतं बरं काय. कॉर्ड कटिंग विसरू नका. जर समजा आपण असं विसरलो तर मग त्रास होऊ शकतो थोडा आपल्याला. पुन्हा कोणतं ना कोणतं शरीरामध्ये वेदना होणे किंवा कुठं डोकं दुखणे अशा प्रकारचा काही त्रास होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो कॉर्ड कटिंग करायला विसरायचं नाही. कारण आपण काय केलं की मगाशी ते ऑरा क्लिनिंग करायला जेव्हा आपण ते मीठ आणि सगळं घेतलं तेव्हा आपण त्याच्याशी त्या काय म्हणतात ना त्या व्यक्तीच्या ऊर्जेशी पण जोडले गेलो होतो, बरोबर. मग आता काय करायचं की म्हणजे ते रेकीला कॉल करून आपण कनेक्ट झालो होतो, आता ते कनेक्शन कट पण करायचं. सो दॅट कसं आहे, कारण त्या समोरच्या माणसाच्या ऑराशी पण आपण जोडलं गेलो होतो त्याच्याशी, त्याचं क्लिनिंग करताना, ऑरा क्लिनिंग करताना. मग ते कनेक्शन कट करायचं त्यात, बरोबर. मग ते कनेक्शन कट करायचं म्हणजे कसं की म्हणजे हात असे करायचे आणि ओके, हे सर्व प्रकारच्या बाधा पासून मी स्वतःला मुक्त करत आहे. म्हणजे एकदा म्हटलं तरी चालेल हे. ओके, हे सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा, शक्ती, बाधांपासून मी स्वतःला मुक्त करते असं एकदा म्हणा, आणि टोटल 3दा हे करायचं. म्हणजे परत एकदा दाखवतो, हे बघा. सर्व प्रकारच्या नकारात्मक बाधा, शक्ती, ऊर्जा यांच्यापासून मी स्वतःला मुक्त करत आहे, मुक्त करते, मुक्त करत आहे. 2, 3. ओके, एकदा बोलायचं, 3दा हे करायचं आणि पुन्हा नाभीजवळ हात न्यायचा आहे आणि कट कट कट. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो कॉर्ड कटिंग, CORD, कॉर्ड. ओके, मग कॉर्ड कटिंग म्हणजे तिथलं थोडक्यात जे आपण कनेक्ट झाले होते ज्या वायरना, ती वायर आपण कट केली. कॉर्ड म्हणजे एक प्रकारे ती दोरी म्हणा किंवा वायर समजा. मग कॉर्ड आपण कट केली, CORD, कॉर्ड. मग याचा अर्थ की आता म्हणजे ती व्यक्ती स्वतंत्र आहे, आपण स्वतंत्र, म्हणजे आपलं ते ऑरा क्लिनिंग झालं, संपला विषय. आता त्या व्यक्तीची निगेटिव्हिटी काय आपल्याकडे येत नसते. ओके, असं. सो कधी पण जेव्हा आपण हे करतो तेव्हा पुन्हा कॉर्ड कटिंग पण करायचं आणि ते विसरायचं नाही. आणि ते नाभीजवळच का करतात, कारण नाभीच्या माध्यमातून आपण ह्या युनिव्हर्सशी जोडलं गेलं आहे. ओके, त्यामुळे तसं करतात. कारण आपल्याला माहित आहे की जी नाळ असते जन्माला जेव्हा बाळ येतं, किंवा बाळ जेव्हा ऑलरेडी आईच्या पोटात असतं तेव्हा ते त्या नाळेच्या रूपानं ते जोडलं गेलेलं असतं आईशी
किंवा तिथून जे काही न्यूट्रिशन आहे त्याला ते तिथून मिळतं त्याच्या माध्यमातून. ती नाळ कुठं असते कनेक्टेड, तर आपल्या बेंबीशी कनेक्टेड असते, ते नाभीबरोबर कनेक्टेड असते. बरोबर. मग एक प्रकारे जे ते बाळ आईशी नाभीच्या माध्यमातून जोडलं गेलेलं आहे आणि पर्यायानं या पूर्ण विश्वाबरोबर ते नाभीच्या माध्यमातून जोडलं गेलेलं असतं. असं आहे. मग आपलं कनेक्शन ह्या विश्वाबरोबर तिथं आहे थेट. त्यामुळे बघा की कधी पण काय अचानक एखादं इंट्युशन आलं काहीतरी, तर ते तिथं येतं, किंवा भीतीचा गोळा आला तर तो तिथंच येतो. असं आहे. सो त्या ठिकाणी मग आपण म्हणू शकतो की ते आपलं कनेक्शनचा मेन पॉइंट आहे आपल्या शरीराचा, की जिथं वैश्विक ऊर्जा आपल्याशी जोडली गेलेली आहे. कारण सगळ्यात जास्त इम्पॅक्ट तिथं आपल्याला जाणवतो. म्हणून नाभीजवळ हे कॉर्ड कटिंग आपण करत असतो आणि त्यामुळे नकारात्मक ऊर्जा सुद्धा नाभीतूनच प्रवेश करू शकत असतात, म्हणून हे केलं जातं. चालेल. तर इथं आपलं हे आजचं जे सगळे पॉइंटर्स कव्हर झालेले आहेत आणि बाकी आपण अजून उद्या आणि परवा घेणार आहोत पुढचं. तेव्हा आपण मग उद्या 4 वाजता परत भेटू. आता तुम्हाला काही डाऊट असेल किंवा काय बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. एक 5 मिनिटं आपण अजून बोलूया. ओके, आणि क्लोज करू. येस. पण बाकी ज्यांना लिव्ह करायचंय ते लिव्ह करू शकता. ज्यांना बोलायचंय ते थांबून बोलू शकता किंवा काय प्रश्न विचारू शकता. ओके. सध्या लेवल 1 शी रिलेटेड प्रश्न ठेवा. आता पुढचं काय आता आपण बोलणार नाही, पण त्यावेळेस बोलू. येस. सांगा बघूया. हा ज्योती मॅडम. अजून येस. मग आज महत्वाचं काय शिकलोय आपण, की रेकीला कॉल कसा करायचा. बरोबर. सर बुक्सची नावं सांगा ग्रुपमध्ये. हा, ग्रुपमध्ये पण आता ते कसं आहे की हा ठीक आहे, इन जनरल मग काही पुस्तकांची नावं सुचवता येते, पण शक्यतो त्या त्या व्यक्तीची आवड निवडनुसार जर सुचवलं तर ते सक्सेसफुल होण्याची शक्यता जास्त असते, कारण सगळ्यांच्या आवडीनिवडी सारख्या नसतात. मग पॉझिटिव्ह बुक्स काय फक्त अध्यात्माशी संबंधित असतात पूर्ण असं नाही. चांगल्या प्रकारचं जे कंटेंट आहे ते म्हणजे बऱ्याच विषयांमध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे. म्हणजे जसं की सेल्फ हेल्प आहे. सेल्फ हेल्प म्हणजे मग तेच ना, किंवा काही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची पुस्तकं आहेत. सेल्फ हेल्प म्हणजे तेच ना, की स्वतःवर काम करण्याची जी पुस्तकं आहेत. काही लॉ ऑफ अट्रॅक्शनची पुस्तकं आहेत. बरोबर. काही पास्ट लाईफ विषयीची पुस्तकं आहेत. राईट. डिपेंड करतं. लॉ ऑफ अट्रॅक्शनची तर डेफिनेटली चांगली आहेत पुस्तकं त्या दृष्टीनं, किंवा काही प्रॉपर स्पिरिच्युअलिटीवरची आहेत. द सेवन स्पिरिच्युअल लॉज ऑफ सक्सेस नावाचं एक पुस्तक आहे. मग किंवा काही हिलिंग वरची पुस्तकं आहेत. मग हे तुम्ही वाचू शकता. म्हणजे जर पॉझिटिव्ह जे प्रकार आहेत ते मी तुम्हाला काही सांगतो जे मला आता आठवते. पॉझिटिव्ह प्रकारची पुस्तकं, एकतर हिलिंग वरची पुस्तकं, कारण त्यातनं खरोखर ते वाचून सुद्धा हिलिंग होतं. एवढी भारी पुस्तकं ती आहेत. मग दुसरं सांगितलं तसं की सेल्फ हेल्प, म्हणजे स्वतःवर काम करण्यासाठी जी पुस्तकं असतात व्यक्तिमत्वावर स्वतःच्या. सेल्फ हेल्प, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट तो पण एक थोडा सिमिलरच प्रकार आहे. त्याच्यावरची पुस्तकं असतात. किंवा ऍटिट्यूडवरची. ऍटिट्यूड म्हणजे चांगला ऍटिट्यूड, जो आयुष्यामध्ये एक छान ऍटिट्यूड कसा निर्माण करावा, सो दॅट आपण आयुष्यात प्रतिकूल परिस्थितीला म्हणजे मस्तपैकी सामोरे जाऊ शकतो. एका चांगल्या पद्धतीने हाताळू शकतो. त्यातून राईज करू शकतो. मग तसं ऍटिट्यूडवर स्वतःच्या काम करायला सांगणारी पण पुस्तकं असतात. परत काय आपण म्हणू आता मग, आणि हिलिंग मध्ये पण बरंच आहे. जसं इमोशनल हिलिंग वरची काही पुस्तकं आहेत. यू कॅन हिल युअर लाईफ सारखी आहेत. राईट. मग पुन्हा काही सांगितलं तुम्हाला, जसं की पास्ट लाईफ रिग्रेशन आणि हिलिंगशी संबंधित पुस्तकं आहेत, जसं की मेनी लाईव्स मेनी मास्टर्स. हे सगळ्यांचा मराठी अनुवाद मिळतात, कारण ही जगभर गाजलेली पुस्तकं आहेत. कित्येक भाषांमध्ये, म्हणजे काही पुस्तकं 10, 20, 30, काही 50, 60 भाषांमध्ये अनुवादित झालेली पुस्तकं आहेत. ओके. मग म्हणजे याचा अर्थ काय, की जगभर अपील असलेली आहेत. म्हणजे माणसांना डेफिनेटली त्याचा फायदा झालेला आहे, म्हणून तर ती देशांच्या सीमा ओलांडून सगळीकडे पसरलेली आहे ती पुस्तकं. ठीक आहे. मग तशा पद्धतीचं तुम्ही काही वाचू शकता. ओके. किंवा काही आपण म्हणू ना, की आपल्याला ज्यातून आपलं मन विशाल होईल अशा पद्धतीच्या काही गोष्टी असतात. मग तसंही असतं. म्हणजे छोटे छोटे एक एक पानाच्या कथा असतात. चिकन सूप फॉर द सोल नावाचं एक पुस्तक आहे. ऑफकोर्स त्याचं सिरीज निघाली. त्याचे एक पुस्तक वाचलं तर त्यांनी 18-20 पुस्तकं काढली त्या नावाची. पण जे मेन पुस्तक आहे ते तुम्ही वाचू शकता. चिकन सूप फॉर द सोल, जे पहिलं जे एडिशन होती ती. म्हणजे आता एकेका पानाच्या छान छान गोष्टी आहेत. म्हणजे
दैनंदिन जीवनात घडलेल्या लोकांचे अनुभव, जे अनुभव वाचून आपलं मन विशाल होतं, आपल्याला जगण्याची उर्मी मिळते. अशी पुस्तकं पण आहेत. सो खूप आहे जे वाचण्यासारखं आहे. ओके. आणि काही प्रेरणादायी कथा असतात. जगभरातल्या प्रेरणादायी कथांचं मी एक पुस्तक वाचलं होतं. मग त्याच्यात म्हणजे वेगवेगळ्या देशांमधल्या कथा होत्या, म्हणजे फार गाजलेल्या. मस्त होतं ते. मग डिपेंड करतं तुम्हाला कुठला मध्ये रस आहे. कारण ज्या गोष्टी आपण फक्त करायच्या म्हणून आपल्या स्वतःवर लादून घेतो ना, त्या जास्त काळ आपल्याला सस्टेन करता येत नाही. मग आपल्याला आपल्या टाइम टेबलमध्ये एखादी गोष्ट टिकवायची असेल, सस्टेन करायची असेल, त्या गोष्टीची अंमलबजावणी करण्यात आपण यशस्वी व्हायचं आहे, तर अशा गोष्टी पहिल्यांदा घ्याव्या ज्या तुम्हाला मानवतात, ज्याच्यामध्ये तुमचं स्वतः मन रमतं नैसर्गिकरित्या. त्या पहिल्यांदा घेतल्या ना, तर त्या सवयी डेव्हलप करायला सोप्या जातात. मग पहिल्यांदा जसं की समजा आवड असेल, समजा लॉ ऑफ अट्रॅक्शनची पुस्तकं मला आवडतात, तर तिथून सुरुवात करायची. मग तिथून पुढे मग अजून पण दुसरे जे जॉनर आहेत, अजून दुसरे जे टाईप आहेत, तिकडे आपण शिफ्ट होऊ शकतो. असं. पण सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला काय मानवतं ना, आणि ते व्यक्ती परत्वे वेगळा वेगळा आहे, तिथून सुरुवात करणं कधी पण चांगलं. तुमच्या स्ट्रेंथच्या माध्यमातून स्वतःला काय करायचं, डेव्हलप करत न्यायचं. ओके. जसं आता समजा नामस्मरण, मी सांगितलं की एखाद्या तू नामस्मरण कर, आणि त्यांच्या घरात काय सगळे नामस्मरण, सॉरी, मी सांगितलं एखाद्या व्यक्तीला ध्यान कर, त्यांच्या घरात ध्यानाचा अर्थ आहे नामस्मरण. अरे ध्यानाचे कितीतरी प्रकार आहेत, शेकडो प्रकार आहेत, निदान 108 110 प्रकार आहेत. मग एखाद्याला ध्यान म्हणजे नामस्मरण, अरे तसं नाही ना. आणि समजा त्या घरातल्या 2-3 व्यक्तींना नामस्मरण हा प्रकार ध्यानाचा मानवत असेल, तर त्यांना त्याचा फायदा होईल. पण एकेकाला समजा नामस्मरणात मनच लागत नाही त्याला, आणि त्याला जर लादलं आपण आणि पुन्हा गिल्ट पण आपण देतोय, अरे तुला एवढं चांगलं नाव आहे देवाचं, तुला घेता येत नाही, तुला काही वाटत नाही, सगळे घेतात, तुला काय जातंय. तसं नाही ना. जसं नामस्मरण एक्झाम्पल झालं, मग त्यात तर असं आता आमच्या घरी गोंदवलेकर महाराजांचं पुस्तक होतं, त्यात इतका नामाचा महिमा वर्णन केला होता. मग त्यामुळे ते वाचल्यानंतर मला तर वाटायला लागलं की अरे बापरे, ज्याला नामस्मरण जमत नाही तो माणूस म्हणजे फारच गयागुजराच असायला पाहिजे. मला पण नामस्मरण आवडत नव्हतं, मग मला वाटायचं अरे बापरे, आपल्याला कसं जमत नाही. मग ते लादून घ्यायचं. तसं नाही ना, नामस्मरण सर्वांसाठी वर्क होईल असं पण नाही. एक्झाम्पल सांगतो मी हे. पण हे आपण बघायला पाहिजे की ध्यानाचा कोणता प्रकार आपल्याला लागू पडतोय. तिथून चालू केलं किंवा विपश्यना असते. मग विपश्यना कुणासाठी म्हणजे लागू पडते, त्याच्या व्यक्तिमत्वासाठी चपखल बसते, तर तो माणूस वर्षानुवर्ष विपश्यना करतो, त्याचं आयुष्य विपश्यनेनं बदलतं. परंतु समजा एखाद्याला विपश्यना नाही जमत आहे, तर तुम्ही मग त्याला दुसरा एखादा सोपा प्रकार द्यायला पाहिजे, असं. सो हा महत्वाचा मुद्दा आहे. मग एका घरात नामस्मरण, तर सगळे नामस्मरण करायला लागले, चांगली गोष्ट आहे. परंतु बघा ना की व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत, हाताची 5 बोटं सारखी नाही, तर मग सगळ्यांना सेम ज्ञान पद्धती लागू पडेल याची काही गॅरंटी आहे. आणि समजा एखाद्याला लागू नाही पडली, तर तुम्ही त्याला मग का हे देताय, त्याला अपराधीपणाचा फील का देताय तुम्ही. ओके. मग हे पण आपण बघितलं पाहिजे की त्या व्यक्तीला कोणती गोष्ट सूट करते, आणि तसे ऑप्शन्स खूप अवेलेबल आहेत. तर मग त्यानुसार, मग समजा ज्याला, कारण कधी कधी नामस्मरण असो, मग एखाद्या नामस्मरण एवढं लागू पडतं की त्याचं आयुष्य नामस्मरणानं बदलतं, असं आहे ना. सो ते आपल्याला बघायला पाहिजे. आणि पुन्हा त्यात सुद्धा म्हणजे थोडक्यात काय की व्यक्तीनुसार आपण टेलर मेड सोल्युशन्स त्याला द्यायला पाहिजे, त्याला जे बसणार आहे. जसं की घरात समजा सगळ्यांना, घरात समजा 3-4 समजा जेंट्स मंडळी आहेत, मग सगळ्यांना काय सेम साईजचा शर्ट बसतोय का, काय जरुरी नाही ना. सो वन साईज फिट्स ऑल असं काही नसतं. मग त्यामुळं घरातली आपली जरी माणसं असली, त्यांच्या जीन्स सिमिलर आहेत एका घरातली माणसं असल्यामुळं, परंतु त्यांचे व्यक्तिमत्व फार वेगळे आहेत, ह्याची जाणीव आपल्याला ठेवायला हवी. ठीक आहे. Yes. आणि त्यानुसार कस्टमाइज करून आपण प्रत्येकाला जर काम दिलं किंवा त्याच्या व्यक्तिमत्वाला तसं तसं आपण जर सोल्युशन्स दिले, तर तो त्याची आवड त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकते. असं समजा तुम्हाला वाटतं की मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करावी, आणि तुम्ही ती एकदम एकापेक्षा एक भयंकर बोरिंग पुस्तकं त्याला वाचायला दिली, का ते वाचेल, का वाचावं त्यानं, मी म्हणेन. असं आहे ना. कारण तुम्ही एक प्रकारे अन्याय करताय, त्याच्यावर एक जाच करताय तुम्ही असं सांगून. असं. मग हे सगळं रुजवायचं असेल ना, तर
कुठली जी सवय आपल्याला समजा कित्येक वर्ष रुजवता नाही आली आणि आता रुजवायची आहे, तर त्याला फार अनुकूल अशी परिस्थिती द्यायला लागेल. फार काळजी घ्यायला लागेल. जसं नवीन आपण बीज रोवतो, मग त्याच्याभोवती कुंपण घालतो, त्याला पाणी रेग्युलर देतो. ओके. आणि त्याची काळजी घेतो. मग एकदा ते मोठं झालं ना, बऱ्यापैकी समजा ते झाड मोठं झालं, तर मग तिथून पुढे त्याला पाणी पण घालायची गरज नाही, त्याच्याभोवती कुंपणाची पण गरज नाही, काही नाही. ते स्वतः आहे ना, ते टिकायचं कसं त्याला समजतं, ते स्वतः स्वतः चांगलं वाढतं पण. आणि ते काय होतं की सेल्फ सफिशियंट होतं, ते आत्मनिर्भर होतं ते, असं आहे. पण सुरुवातीच्या काळामध्ये नवीन सवय रुजवताना नसंच नव्या रोपट्यासारखीच काळजी घ्यायला लागते. ओके. आणि अनुकूलताच द्यायला लागते, असं आहे. प्रतिकूलता जर असेल नवीन सवय रुजवताना, तर ती सवय फेल जाते. ठीक आहे, चालेल. तर इथं आपण कन्क्लूड करूया. मग तुम्हाला काय अजून काय विचारायचं असेल तर सांगा. बाकी तुम्ही मला मेसेज करा ज्यांना याच्याविषयी पुस्तकाचा, तर मग तुमचं ज्या पद्धतीचं इन्क्लिनेशन आहे त्या पद्धतीची मी 2-4 पुस्तकं तुम्हाला सांगेन. ओके. चलो देन, शुड वी क्लोज इट हियर? ठीक आहे, चालेल मॅडम. मग थांबूया इथं. ज्योती मॅडम, ज्योती मॅम. ओके. चलो, दीपा मॅडम, सविता मॅडम, त्रिशा मॅडम आणि व्हीजी. ओके, व्हीजी तुम्ही लेक्चर अटेंड करताय, चांगली गोष्ट. रेग्युलरली अटेंड करा. कल्याण मस्त. नमस्कार.